चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे। बारामतीतील प्रशासकीय भवन येथे ही मतमोजणी होत आहे। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती जे माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील 3 पॅनेल आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सकाळपासूनच जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की प्रशासकीय भवन आहे, येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। एकंदरीत आज सकाळी 9 वाजता ही मतमोजणी होणार आहे आणि एकूण 90 उमेदवार रिंगणात आहेत, तर 21 उमेदवार आज निवडून येणार आहेत। खऱ्या अर्थाने बारामतीत मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत। एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे आदेश काढण्यात आलेले आहेत। आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत काळे हॉस्पिटल चौक, तेजस चौक ते अनुचंद्र हॉस्पिटल चौक अशी रिंग रोडची वाहतूक मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत पर्यायी मार्ग काळे चौक, सोनवणे चौक, एसटी स्टँड, अनुचंद्र हॉस्पिटल मार्गे शिवाजी चौकाकडे वळवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत। एकंदरीत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त लोक निकाल ऐकण्यासाठी येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि पर्यायी मार्ग काढण्यात आलेला आहे। एकंदरीत आज संपूर्ण राज्याचं या मतमोजणीकडे लक्ष लागलेलं आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या कारखान्याच्या जी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये उमेदवार होते। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।